काम जवळजवळ होत आलंय, पण एकदा चेक करायला पाहिजे जाऊन. ठीक आहे, जाऊन बघून घेऊ. काय रे प्रीतम, इकडे बरं आहेस ना तू? हा मी ओके. मला काय झालं? नक्की ना? हो मी ओके आहे. नाही मग असा आजारी माणसासारखा का दिसतोयस? नाही त्याचं काय झालं की मी जरा काल रात्री मित्राकडे गेलो होतो. तिथून यायला उशीर झाला म्हणून जरा झोपेत असं वाटत असेल. अच्छा अच्छा. हा पण एवढ्या रात्री कुठल्या मित्राकडे गेलो होतो? वहिनी, वहिनी, दादासाहेब, ए सावकाश सावकाश. वहिनी, वहिनी. दामिनी थांब, काय झालं? एवढा आरडाओरडा का करतेयस? चोरी. काय? चोरी? हो दादासाहेब, आपल्या घरात चोरी झाली आहे. माझा सोन्याचा नेकलेस हरवला. आय मीन चोरी झाला. वहिनी तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आता पोलिसांना फोन करा. दामिनी थांब जरा. हे बघ, निष्काळजीपणे इकडे तिकडे कुठेतरी ठेवला असशील नेहमीप्रमाणे. हो ना, तू आधी तुझी रूम व्यवस्थित चेक कर. आरडाओरडा करून सगळं घर नको डोक्यावर घेऊस, कळलं ना? दादासाहेब मी नीट ठेवला होता, मी सांगते ना, आणि मी व्यवस्थित आता बघितलं सुद्धा. माझ्या हाताने ठेवला होता मी कपाटात. मला सांगा. मला असं वाटतंय त्या पारूने चोरलं असणार नेकलेस. ती मोलकरीणच या घरात अशी चोरी करू शकते. करेक्ट. ते काही नाही, आत्ताच्या आत्ता आपण पारूच्या रूमची झडती घ्यायची. एक मिनिट दामिनी, असं तू कोणावरही चोरीचा आळा आणू शकत नाहीस. आपल्या घरातलं कोणीही चोरी करणार नाही, लक्षात ठेव. हो, कुठे गेला मग माझा नेकलेस? कुठून आला तो चोर? मला काही माहित नाही. तो चोर आजच्या आज सापडला पाहिजे आपल्याला. माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तो नेकलेस, स्पेशल आहे. यांनी सरप्राईज द्यायचा म्हणून आणला होता. शांत हो, शांत हो दामिनी. हे बघ, यातनं आपण काहीतरी मार्ग काढू. ठीक आहे, थांब जरा. श्रीकांत, मला वाटतं पोलिसांना फोन करायला हवा. हा, बर, करतो फोन. थांब दादा. पोलिसांना कळवायची गरज नाही आहे दादा. हो, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहितीये का, माझा नेकलेस तुम्ही दिलेला सरप्राईज म्हणून तो चोरीला गेला. सोन्याचा हार. अगं दामिनी, मीच तुला सांगायला विसरलो. तो नेकलेस मीच उचलून कपाटात माझ्या लॉकरमध्ये ठेवून दिला होता. काय? का केलं तुम्ही असं? अगं तूच नेकलेस कुठेतरी ठेवून मग विसरून जातेस. मी तो फक्त जपून माझ्या लॉकरमध्ये ठेवून दिला, बस. कुठेही ठेवायला मी काय, जाऊ दे. अरे आता आहे ना. मला प्रीतम सरांची काळजी वाटते. जेव्हापासनं ते पैसे गायब झालेत तेव्हापासनं ते एकदम डिस्टर्ब झालेत. विचित्र वागायला लागलेत ते. नेमके आदित्य सर पण इकडं नाहीयेत. ते इकडं असते ना तर त्यांनी नक्की काहीतरी मार्ग काढला असता, काहीतरी मदत केली असती. त्यांचं काम संपवून कवा परत येणार आहेत काय माहिती. एक काम करू का, आदित्य सरना फोन करून सगळं सांगून टाकू का? ते नक्की काहीतरी उपाय सांगतील. नाही, नको. आदित्य सरांना फोन नको करायला. ते महत्वाच्या कामासाठी तिकडे गेलेत. मी जर का त्यांना सगळं सांगितलं तर काम सोडून इकडची काळजी करत बसतील. नाही, नकोच. त्यांना त्यांचं काम करू दे. उगाच इकडच्या गोष्टींमुळे त्यांना टेन्शन नको यायला. पण प्रीतम सरांचं काय करू? मला
मला काही करून प्रीतम सरांना लवकरात लवकर या सगळ्यातनं बाहेर काढायचं. मी मी कसं त्यांना बाहेर काढू? मला खात्री आहे प्रीतम सर असं नाही करू शकत. त्यांना नक्कीच कुणीतरी या सगळ्यामध्ये अडकवलंय. एक मिनिट. प्रीतम सर मला म्हणले होते की त्यांची गाडी रस्त्यात कुणीतरी एका माणसानं अडवली. नेमकं त्याच जागी हे सगळं झालं असेल का? मी एक काम करते, या सगळ्याचा तपास त्या जागेपासून सुरू करते. प्रीतम, दामिनीने तो नेकलेस तसाच ठेवून दिला होता आणि मीच तो उचलून माझ्या कपाटात लॉकरमध्ये ठेवून दिला. हेच खरंय. थँक्यू सो मच. रिलॅक्स 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 रिलॅक्स. कळतंय मला सगळं. हां, काळजी नको करूस. हेही दिवस जातील. अरे, अहिल्या वहिनींचे संस्कार आहेत तुझ्यावर. त्याच संस्कारात तू लहानाचा मोठा झालायस. मला खात्री आहे तू चुकीचं काम करूच शकणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी मी कायम तुझ्या सोबत आहे. काळजी नको करूस. मी कोणाला काहीच सांगणार नाही. पण ज्या चुका तू केल्या आहेत त्या लवकरात लवकर सुधार. हो हो काका, मी सगळं लवकरात लवकर सॉर्ट करेन. आय प्रॉमिस. रिलॅक्स. थँक्यू सो मच. दादा, मला एक सांगू शकता का? त्या दिवशी या ठिकाणी एका माणसाने एक गाडी अडवली. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे तुम्ही तेव्हा होतात का तिकडं? तुम्ही काही बघितलंय का? प्लीज, काही आठवत असेल किंवा बघितलं असेल तर प्लीज सांगा ना. नाही होत आई, तसं काय बघितलं नाही आम्ही. रस्त्यावर रहदारी असते ना, काही ना काहीतरी होतच असतं. कोणाकोणा लक्षात बसू आम्ही. हा, पण काही शंका येईल असं काही बघितलं का? नाही होत आई, आम्हाला काय माहित नाही. प्रीतम सर काहीतरी बोलले होते, ते टकटक गँग का असंच काहीतरी.